भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने क्रीमी लेयर बाबत एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। त्या निकालाचा थेट परिणाम नीट यूजी 2026 ची तयारी करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांवर होणार आहे। क्रीमी लेयरच्या निश्चितीसाठी उत्पन्नाची अट हा एकमेव निकष असू शकत नाही। पालकांचं पद आणि पालकांचा सामाजिक दर्जा या गोष्टी सुद्धा विचारात घेतल्या जावात असा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। नेमके या निकालाचा अर्थ काय आहे? या निकाल लागल्यानंतर नीट यूजी 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर कशा प्रकारे परिणाम होणार आहेत, कोणते डॉक्युमेंट्स त्यासाठी आवश्यक आहेत, त्याचबरोबर उत्पन्नाच्या अट या ठिकाणी कशा प्रकारे बदलत जाणार आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट यूजी 2026 चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन पण व्हिडिओची सिरीज आपण यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। पालकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। विशेषतः नीट यूजी 2026 असेल किंवा मागच्या जे नीट परीक्षा झालेल्या असेल याच्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या आपण लक्षात घेतली तर ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते आणि त्याच विद्यार्थ्यांवर परिणाम करणारा हा जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। मुख्य विषय जो आहे तो समजून घेऊयात। ओबीसी क्रीमी लेयरसाठी नवे नियम लागू, म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार आता ओबीसी क्रीमी लेयर साठी नवे नियम लागू होणार आहेत। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर याचा थेट काय परिणाम होणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ओबीसी क्रीमी लेयर ठरवण्यासाठी केवळ उत्पन्न हा एकमेव निकष असू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे। आपण जर ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर या ठिकाणी ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी याबरोबरच नॉन क्रीमी लेयर आर्थिकदृष्ट्या उन्नत गटात नसल्याचा दाखला म्हणजेच नॉन क्रीमी लेयर हे 3 सर्टिफिकेट त्या ठिकाणी आवश्यक आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोट्याच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी। म्हणजेच विद्यार्थी 2 भागामध्ये असतात। विद्यार्थी ओबीसीचेच परंतु ते क्रीमी लेयर मध्ये येतात, विद्यार्थी ओबीसीचेच नॉन क्रीमी लेयर। आता या ठिकाणी नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळवायचं असेल तर या ठिकाणी उत्पन्नाची अट आहे सध्याच्या घडीला, इन्कम सर्टिफिकेट, आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट या ठिकाणी मिळतं। सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं एकच आहे की फक्त उत्पन्नाची अट हा एकच निकष असू शकत नाही, पालकांचा सामाजिक दर्जा आणि पद या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे। नेमकं सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं? ओबीसी आरक्षण संदर्भात क्रीमी लेयर निश्चित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे। यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले आहे की क्रीमी लेयर ठरवण्यासाठी केवळ पालकांचे उत्पन्न हा एकमेव निकष असू शकत नाही, उत्पन्नासोबतच पालकांचे पद आणि त्यांचा सामाजिक दर्जा विचारात घेणे अनिवार्य आहे। म्हणजेच पालकांची नोकरी त्याचबरोबर त्यांचा समाजातील पद या गोष्टीचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे। म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा वर असेल आणि त्यांचा सामाजिक दर्जा आणि नोकरीतील पद हे ग्रुप सी, ग्रुप डी या लेवलचा असेल तर या विद्यार्थ्याला नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मिळालं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। म्हणजे उत्पन्न 8 लाखाच्या वर जरी असेल परंतु पालकांचा सामाजिक दर्जा आणि पद, नोकरीतील पद हे गट क आणि गट ड या प्रकरणामध्ये येत असेल तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मिळण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाद्वारे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सर्वांसाठी समान नियम, म्हणजेच आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉय असलेल्या पालकांचा जर विचार केला तर ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये येणारे जे पॅरेंट आहेत त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तरी त्यांना नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मिळतं, परंतु जे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करतात, खाजगी नोकरी करतात, अशा पालकांना या ठिकाणी उत्पन्न 8 लाखाच्या वर गेलं तर त्यांना नॉन क्रीमी लेयर मिळू शकत नाही। ही जी असमानता आहे ही असमानता असू नये असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। न्यायालयाने म्हटले आहे की सरकारी कर्मचारी
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU आणि खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम असणे चुकीचे आहे. सर्वांना एकाच तराजूत तोलून क्रीमिलियरचे निकष लावले पाहिजेत. खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वेगळी वागणूक देणे हा भेदभाव ठरेल. म्हणजेच नॉन क्रीमिलियर सर्टिफिकेट ग्रुप C आणि ग्रुप D च्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मिळतो, परंतु खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या पालकांना उत्पन्न 8 लाखाच्या वर गेल्यामुळे नॉन क्रीमिलियर मिळत नाही. हा भेदभाव सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी करू नये अशा प्रकारच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. पुढे जाण्यापूर्वी नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. नीट UG ॲप्लिकेशन फॉर्म भरणे असो किंवा प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म भरणे असो, फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आम्ही पेड काउन्सिलिंगद्वारे करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्याचबरोबर स्क्रीनवर सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. कॉलेजेसच्या कट ऑफसाठी आमचं सेपरेट कट ऑफ मंत्र हे ॲप आहे. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढे जाऊयात. ॲडमिशनसाठी सध्याचे नियम कशा प्रकारे आहेत ते सुद्धा समजून घेऊयात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोणत्या गोष्टी बदलणार आहेत, डॉक्युमेंट्समध्ये काय बदल होणार आहेत, OBCच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपवर कशा प्रकारे परिणाम होणार आहेत, या गोष्टी सुद्धा डिटेलमध्ये समजून घेऊया. सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला स्टेट कोट्याचा, याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या 85% सीट भरल्या जातात संपूर्ण कोर्सेससाठी. मग MBBS असो, BMS असो, BDS असो, BHMS असो, BUMS असो, फिजिओथेरपी असो, गव्हर्नमेंट कॉलेजच्या 85% सीट या स्टेट कोट्या अंतर्गत भरल्या जातात. प्रायव्हेट कॉलेजच्या जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, याच्या 100% सीट ज्या आहेत त्या स्टेट कोट्यामार्फत भरल्या जातात. काही कोर्सेसला थोडेफार पर्सेंटेजचे वेगवेगळे नियम त्या ठिकाणी आहेत. तर सध्याच्या घडीला OBCच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आरक्षण आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस OBC इन्क्लुडिंग SBC, रिझर्वेशन फ्रॉम अवेलेबल इन स्टेट कोटा, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जर आपण विचार केला तर 19% रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन फ्रॉम प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रायव्हेट कॉलेजसाठी 9.5% या ठिकाणी रिझर्वेशन आहे OBCच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि ह्या रिझर्वेशनचं बेनिफिट घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे आणि नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टी असेल तर विद्यार्थी OBC मधून त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. आता बरेचसे असे विद्यार्थी आहेत OBC मध्येच आहेत, परंतु पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर जात असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळत नव्हतं. कास्ट सर्टिफिकेट व्हायचं, त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा व्हायची, परंतु नॉन क्रिमिलियरला त्या ठिकाणी अडचण यायची. परंतु काही असे पॅरेंट आहेत जे सरकारी कर्मचारी आहेत, ग्रुप C म्हणजेच गट क आणि ग्रुप D च्या पोस्टिंगमध्ये आहेत. यांना उत्पन्न 8 लाखाच्या वर असलं तरी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळत होतं आणि मग या पालकांचे पाल्य या ठिकाणी OBCच्या सीटचं रिझर्वेशन त्या ठिकाणी घेत होते. आणि या दरम्यान जे काही खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे पालक आहेत OBCचे, त्यांच्या पाल्यांवर अन्याय होत होता. आता या नियमानुसार या खाजगी कर्मचाऱ्यांना सुद्धा नॉन क्रिमिलियर मिळण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिलियर मिळून त्या ठिकाणी OBCच्या सीटचं रिझर्वेशन त्या ठिकाणी मिळणार आहे. आता रिझर्वेशनचा फायदा हे 2 ठिकाणी होतो. एक तर सीटचं रिझर्वेशन आहे, म्हणजे OBCच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या सीट, आणि दुसरा आहे स्कॉलरशिप सुद्धा मिळते. म्हणजेच OBC कॅटेगरीतली मुलगी असेल आणि तिच्याकडे तिन्ही सर्टिफिकेट असतील आणि पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असतील, स्कॉलरशिपसाठी उत्पन्नाची अट कदाचित असू शकते. सीटच्या रिझर्वेशनसाठी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट कदाचित या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार काढली जाऊ शकते, परंतु स्कॉलरशिपसाठी OBCची विद्यार्थिनी असेल, हे तिन्ही सर्टिफिकेट असतील आणि पालकांच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी मुलींना 100% स्कॉलरशिप आहे. पूर्ण ट्युशन फी माफ आहे. महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असो. डीममध्ये कसल्याही प्रकारचे बेनिफिट मिळत नाहीत, परंतु या 2 प्रकारच्या कॉलेजेसमध्ये हे बेनिफिट मिळतात.
त्याचबरोबर मुलगा असेल, ओबीसीचा असेल, पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर 50% स्कॉलरशिप त्या ठिकाणी शासनामार्फत दिली जाते आणि 50% फीस विद्यार्थ्याला त्या ठिकाणी भरावी लागते. म्हणजेच उत्पन्नाची अट कदाचित स्कॉलरशिपला असू शकते, परंतु या ठिकाणी नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत मात्र सीटच्या रिझर्वेशनच्या बेनिफिटमध्ये मात्र विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा फायदा होऊ शकतो. म्हणजेच असा पाल्य ज्याचे पालक खाजगी कंपनीमध्ये काम करतात आणि त्या कंपनीमध्ये त्यांचं पद जे आहे ते ग्रुप सी आणि ग्रुप डी लेवलचं आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये, तर त्यांना सुद्धा नॉन क्रिमिलियर मिळण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या ठिकाणी मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. केवळ उत्पन्न हा एकमेव निकष असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय निकालातील महत्त्वाचे मुद्दे जे पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत डिटेलमध्ये आपण समजून घेऊयात. पहिला मुद्दा आहे केवळ उत्पन्नावर अवलंबून राहणे चुकीचे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती R महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की पालकांचे पद दर्जा लक्षात न घेता केवळ 8 लाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादेच्या आधारे क्रिमिलियर ठरवणे जे आहे ते चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे नोकरीचा दर्जा महत्त्वाचा. न्यायालयाने नमूद केले की गट अ म्हणजेच ग्रुप ए आणि गट बी म्हणजे क्लास 1 किंवा ज्याला आपण क्लास 2 म्हणू च्या सरकारी कर्मचाऱ्यांची मुले त्यांच्या नोकरीच्या दर्जामुळे आरक्षणातून वगळली जातात. मात्र गट क आणि गट ड म्हणजेच ग्रुप सी आणि ग्रुप डी कर्मचाऱ्यांची मुले त्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असले तरी म्हणजेच 8 लाखापेक्षा जास्त असले तरी आरक्षणासाठी पात्र ठरतात, कारण त्यांच्या नोकरीचा दर्जा सामाजिक प्रगती दर्शवत नाही. हा नियम गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना आहे. मग न्यायालयाचं म्हणणं आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा हा नियम लागू झाला पाहिजे. तिसऱ्या पॉईंटमध्ये तेच घेतलेलं आहे PSU आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील परिणाम. हा निकाल सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, PSUs, बँका आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आतापर्यंत त्यांच्यासाठी केवळ उत्पन्नाचा निकष लावला जात होता, जो आता भेदभावपूर्ण मानला गेलेला आहे. म्हणजेच खाजगी कर्मचारी जे काम करतात त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर गेलं तर त्यांच्या नोकरीचा दर्जा न तपासता त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नाही मिळत होतं. आता त्यांना तर मिळण्याचा मार्ग सुद्धा या ठिकाणी मोकळा झालेला आहे. त्याच्यानंतर 1993च्या नियमावलीचा संदर्भ न्यायालयाने सांगितलेले आहे की 1993च्या कार्यालयीन OM मध्ये स्पष्ट म्हटले होते की पगारातून मिळणारे उत्पन्न आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न हे उत्पन्न चाचणीमध्ये मोजले जाऊ नये. केंद्र सरकारने 2004 मध्ये एका स्पष्टीकरणात्मक पत्राद्वारे केवळ उत्पन्नाला महत्त्व दिले होते, जे सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केलेले आहे. म्हणजेच आता इन्कम सर्टिफिकेट हा एकमेव निकष नाही आहे नॉन क्रिमिलियर मिळवण्यासाठी. त्या ठिकाणी पालकांचा नोकरीचा दर्जा आणि प्रतिष्ठा या गोष्टीचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. याचा काय परिणाम होईल ॲडमिशनसाठी, म्हणजेच नीट UG तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत OBCचे MBBS BDS करायचं असो किंवा BAMS असो, BHMS असो किंवा अगदी फिजिओथेरपी नर्सिंग पर्यंत कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय परिणाम होईल. या निर्णयामुळे अशा अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे ज्यांना त्यांच्या पालकांचा पगार 8 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे OBC आरक्षणातून नाकारले गेले होते. आता त्यांच्या पालकांच्या पदाची श्रेणी कॅटेगरी पोस्ट तपासून त्यांना नॉन क्रिमिलियरचा लाभ मिळू शकेल. याबाबत महाराष्ट्र शासन नेमका कशा प्रकारे नियम त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करतं किंवा कशा प्रकारचे नियम असतील हे आपल्याला नीट रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा स्टेट कोट्याची ॲडमिशन प्रक्रिया चालू होतील त्यावेळेस CET सेलचं इन्फॉर्मेशन बुलेटिन येईल. त्याच्यामध्ये आणखी डिटेल हे नियम आपल्याला त्या ठिकाणी तपासून पाहावे लागणार आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यातील जे OBCचे विद्यार्थी होते ज्यांना पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा वर असल्यामुळे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळत नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना जवळपास 90% नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने त्या ठिकाणी मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याविषयी जे काही महत्त्वाचे अपडेट्स येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये शासन निर्णय जे आहेत ते सुद्धा आता बदलणार आहेत. त्या सगळ्या गोष्टीवर आपलं लक्ष असणार आहे. येणारे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या YouTube चॅनल मार्फत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पोहोचवणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.